बोल, पर्दा कैसे लगी? सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्या घरी पोहोचते. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी या चॅनलवर ब्लॉग 10मध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. तर बरेच दिवसानंतर आम्हा मित्रमंडळींचा एक छान योग जुळून आला होता, तो म्हणजे चतुरंग प्रतिष्ठान पुरस्कृत सवाई एकांकिका स्पर्धा पाहण्याचा. तर सर्वात आधी एकांकिका म्हणजे काय? तर एकांकिका म्हणजे एक छोटं नाटक, एक अंकी नाटक. प्रत्येक एकांकिका ही 45 मिनिटाची असते आणि एक एकांकिका झाल्यानंतर ब्रेक मिळतो. तर अशा 7 एकांकिका आम्ही एकत्रित पाहिल्या. पूर्ण रात्रभर ही स्पर्धा होती. तर आम्ही पोहोचलो कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे आणि इथे तुम्ही बघाल तर इथे इतकी गर्दी होती. ऑनलाईन आम्ही तिकीट्स बुक केल्या होत्या. ती ऑनलाईन तिकीट मिळण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते आणि इथे लाईन होती हार्ड कॉपी घेण्यासाठी. तर इथे आमची मैत्रीण विभूती हार्ड कॉपीसाठीच्या लाईनीमध्ये उभी होती तिकीट्स मिळावे म्हणून. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही मित्रमंडळी भेटणार होतो. तर सुमेधा आम्हाला खूप दिवसांनी भेटली. आम्ही सर्व शाळेतले मित्रमैत्रीण आहोत आणि अशाच नाट्यस्पर्धा पाहण्यासाठी आम्ही एकत्र येतो. तर खूप उत्साह, मजा, मस्ती, धमाल असा भरलेला हा ब्लॉग आहे, तो पूर्ण नक्की पहा. तर सवाई एकांकिका स्पर्धेसाठी इतकं महत्त्व का आहे? इतकं जल्लोषपूर्ण वातावरण इथे होतं. स्पेशली कॉलेजच्या मुलांची इथे खूप मला क्रेज दिसली. याचं कारण असं की ही स्पर्धा दरवर्षी 25 जानेवारी रात्री सुरू झालेली असते आणि 26 जानेवारीच्या प्रातःकाली पहाटेपर्यंत ही स्पर्धा संपन्न होते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रामध्ये वर्षभराच्या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमधून ज्या एकांकिका पहिल्या येतात अशा एकांकिकेची प्राथमिक फेरी घेतली जाते. त्यातून 7 एकांकिका निवडल्या जातात आणि मग या सवाई एकांकिका नाट्य स्पर्धेमध्ये सादर केल्या जातात. त्यामुळे या स्पर्धेचा निकाल हा अर्थातच बेस्ट ऑफ द इयर किंवा बेस्ट ऑफ द स्टेट असा ठरतो. तर पहिलीच एकांकिका आम्ही जी पाहिली तिचं नाव होतं पुंडलिका भेटी. लेखक शुभम यादव आणि दिग्दर्शक ऋषिकेश मोहिते आणि गौरव बहुतले यांची. असं म्हणतात की वारी एकदा तरी अनुभवावी. वारीचा प्रवास सुरू होतो तो स्वतःच्या पावलांनी आणि थांबतो तो विठ्ठलाच्या पावलांपाशी. वारीत विठ्ठल सापडतो म्हणे, पण मग 28 युगे ज्या विटेवरती विठ्ठल उभा आहे ती वीट दाखवणारा पांडुरंग वारीत सापडला तर? अशीच वारी करणाऱ्या बाप माणसाची गोष्ट आहे पुंडलिका भेटी. स्वतःच्या कामात गुंग असलेला मुलगा आणि वारीत निघालेले त्याचे आईबाप याच्या दुराव्यातील अंतर जवळ आणणारी ही गोष्ट आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकरीची डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या मुलाची धडपड आणि बाप लेकाच्या नात्यातील दुरावा वारीच्या ओढीने कसा संपत जातो याचं अतिशय सुंदर वर्णन इथे कलात्मक नाट्य पद्धतीने मांडलेलं आहे. यातील अभिनय, दिग्दर्शन उत्तम. विशेष माझ्या लक्षात राहिली ती नाटकातील प्रकाश योजना. इथे आमची लगेच खवयगिरी सुरू झाली होती. कसं आहे? चांगलं नाही आहे? अच्छा, समोसापेक्षा नाटक. अजून नाटक कसं वाटलं पहिलं पुंडलिक? डोळ्यात पाणी आलं. तर गुरु नानक खालसा स्वायत्त महाविद्यालय यांच्याकडून सादर झालेली दुसरी एकांकिका जी आम्ही पाहिली तिचं नाव होतं लोकल पार्लर. ती किन्नरवरती आधारित होती. दैनंदिन जीवनामध्ये आपण वावरत असताना कितीतरी किन्नरांना आपण पाहत असतो. त्यांनी टाळी वाजवावी आणि आपण पैसे देऊन त्यांना त्यांचा आशीर्वाद घ्यावा असा रिवाज आहे. त्यांना पैसे देणं म्हणजे त्यांना आपण दिलेला हा मान आहे असं आपण समजतो. पण असे समाजात कितीतरी किन्नर आहेत, त्यांना हा मान नको आहे, तर त्यांना त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्यावं, त्या बदल्यात आपण त्याला काहीतरी मोबदला द्यावा अशी इच्छा आहे. त्यासाठी शोभा या किन्नराचा संघर्षमय प्रवास, त्याने केलेले प्रयत्न, त्यात त्याला आलेलं अपयश आणि मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये मिळालेलं त्याला इन्स्पिरेशन याचं सुंदर कथामय वर्णन या एकांकिकेमध्ये आहे. अभिनय, संवाद, दिग्दर्शन फार उत्तम.
विनायक गणेश वजे स्वायत्त महाविद्यालय मुलुंड यांच्याकडून सादर झालेली एकूणपट एक ही एकांकिका याचे लेखक सिद्धेश साळवी, दिग्दर्शक अमित पाटील आणि सिद्धेश साळवी यांची ही एकांकिका सध्याचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील घसरणारा एकूणपट हा होता. जिल्हा परिषद शाळेमधील घसरणारा पट हा सध्याचा गंभीर विषय आहे. तसेच या शाळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. भारी इंटेरियर, AC क्लासरूम, इंग्रजीमध्ये बोलता येणारा संभाषण या आकर्षणाला आपण बळी पडून कितीतरी वेळा अशा भरमसाठ डोनेशन घेणाऱ्या शाळांमध्ये आपण मुलांना प्रवेश घेतो. शिक्षण घेण्यासाठी खरंच या गोष्टींची गरज आहे का असा प्रश्न विचारायला लावणारी ही एकांकिका अतिशय उत्कृष्ट आहे. कशा वाटली तुला एकांकिका? छान वाटली. म्हणजे मेसेज आहे त्याच्यातनं की तुम्ही म्हणजे तुमच्या वर्गात किती एक विद्यार्थी जरी असला तरी तुमची ड्युटी आहे की त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही तेवढे एफर्ट्स घेतले पाहिजे. हां. आणि त्याच्यात त्यांनी तेच दाखवलं की ती एकटी असून पण पूर्ण ह्याच्यातनं जिल्ह्यातनं पहिली आहे. बरोबर. तर त्याच्यात म्हणजे त्यांनी ते दाखवलं तुम्ही हे बघू नका किती मुलं तुमच्या वर्गात आहेत आणि त्याच्यात पण हे स्वतः झोपून त्याच्यासाठी केलं पाहिजे. हां. तर तोही पुढे जाऊ शकतो. आणि शाळेच्या संकल्पना आपल्या बदलल्या पाहिजे. हां, बदलल्या पाहिजे. आपण जसं म्हणतो ना इंग्लिश मिडियमच खूप महत्त्वाचं आहे किंवा असं, तर ते ह्याच्यातनं एकदम क्लिअर झालं की असं काही नाही. तसं नाही, शिक्षण कुठे घेऊ शकतो. तर शिकवणारा व्यवस्थित पाहिजे असला पाहिजे आणि तुमची तेवढी हे असली पाहिजे इच्छा पाहिजे शिकून घेण्याची. मग तुम्ही कुठेही शिकू शकता. बरोबर. त्यानंतर आम्ही घेतला आईस्क्रीम ब्रेक आणि फोटो सेशन. यानंतर आम्ही पाहिली पडदा ही एकांकिका. यामध्ये केवळ 2 पात्र आहेत. लेखिका अदिती जमदरे, दिग्दर्शक साक्षी मणसेकर आणि अदिती जमदरे यांची ही एकांकिका अतिशय संवेदनशील विषयावर आहे. व्हर्जिनिटी सिद्ध करण्यासाठी हॅमिनोप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली जाते. या नवीन आणि गरजेच्या विषयाला यामध्ये हात घातलेला आहे. केवळ समाजाच्या चौकटीत राहण्यासाठी समाजाला घाबरत पडदे घालून राहण्यापेक्षा मनासारखं मनाजोगं जगता आलं पाहिजे हा यामध्ये संदेश आहे. तर एकंदरीतच शस्त्रक्रियेच्या मानसिकतेबाबत ही एकांकिका आहे. केवळ 2 पात्र असली तरी फार सुटसुटीत संवादामुळे ही एकांकिका मनाला भावली. 146 झाले. 4 एकांकिका झालेल्या आहेत आणि किती बाकी आहेत आता? 3 बाकी आहेत अजून. आता मी पडदा बघितली, मस्त झाली, खूप छान मजा आली. सोमू बोल, पडदा कैसे लगी? त्यानंतर आम्ही पाहिली 5वी एकांकिका हॅलो इन्स्पेक्टर. अतिशय विनोदी एकांकिका जिच्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांची झोप उडाली. लेखक राघवेंद्र कुलकर्णी आणि रुपेश अहिरे तसेच दिग्दर्शक रुपेश अहिरे यांची ही एकांकिका विनोदी एकांकिका होती. एका खुनाचा शोध इन्स्पेक्टर आणि हवालदार मिळून कसा घेतात याची ही स्टोरी, त्यात झालेली ही विनोदी निर्मिती खरंच खूप हसवणारी होती आणि याच एकांकिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचा मान मिळाला. जाम गारठलेलो आहोत. चहा घ्यायची गरज आहे पण चहा मिळाला नाही. त्यानंतर आम्ही पाहिली फ्लाइंग राणी ही 6वी एकांकिका. पोटाची भूक फार मोठी असते आणि जेव्हा कर्ता पुरुष अधू होतो तेव्हा सर्व जबाबदाऱ्या स्त्रीवर येऊन पडतात आणि जर ती स्त्री शिक्षित असेल तर ठीक, पण जर ती स्त्री शिक्षित नसेल तर तिच्या पदरामध्ये कितीतरी संघर्ष येऊन पडतो. लेखक मोहन बडसोडे आणि दिग्दर्शक विजय पाटील यांची एकांकिका अतिशय अप्रतिम, अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या सामान्य घरातल्या एका स्त्रीची कथा आहे आणि यातील ही स्त्री मनाविरुद्ध वेश्याव्यवसायामध्ये पडते आणि त्यानंतर तिचा होणारा संघर्षमय प्रवास इथे दाखवलेला आहे. विभूती कसं वाटलं तुला फ्लाइंग राणी? फ्लाइंग राणी मला दरवेळेला असंच रडायला येतं, खूप रडायला येतं. अरे पाठवून काढ. आम्ही दुसऱ्यांदा बघायला आलो फ्लाइंग राणी. तेव्हा पण छान मस्त आणि ॲक्टिंग खूप जबरदस्त होती. आणि ॲक्च्युली म्हणजे असं वाटतं की हे आपल्याला ॲक्च्युली असं दिसतंय, म्हणजे हे सगळं आपल्याला पण असं बर्डन असतं. पण ते बर्डन आपल्यावर पण असतं आणि एक स्त्री म्हणून मी जास्त रिलेट करू शकते. ती त्या स्त्रीची घालते, तिच्या मनाची अवस्था, त्याच्या गोष्टी माहीत नसते आणि ती करते. कोणी मनापासून कोणी या व्यवसायात येत नाही, तर त्यावेळी तिच्या मनात काय काय होतं. जबरदस्त नाटक आहे, मस्त आहे.
4:15 4:20 झालेत. उठा सुंदर चहा पहाट पितोय. आली. पहाट झाली हो आणि चहा प्यायची वेळ झाली. ब्रह्ममुहूर्ताची वेळ मुहूर्ताची वेळ झाली. त्यानंतर आम्ही पाहिली शेवटची एकांकिका उणीवांची गोष्ट. सतीश प्रधान ज्ञानसा महाविद्यालय प्रस्तुत लेखक नितीन साबळे, अजय पाटील, दिग्दर्शक अजय पाटील यांच्या या एकांकिकेमध्ये अशा एका जोडप्याची कहाणी आहे ज्यातील पती हा अंध असतो आणि पत्नी मुकी असते. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही उणीवा असतातच, पण त्या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात जेव्हा त्याची जाणीव होते. नात्यात संवाद असला तर ते नातं बहरतं असं म्हणतात. पण जर इच्छा असूनही संवाद साधण्यासाठी अडचणी येत असतील तर त्याचा दोष स्वतःला देत बसायचा की त्यातून काही मार्ग काढायचा, याच विषयावर भाष्य करणारी ही एकांकिका म्हणजे उणीवांची गोष्ट. लग्न झालेलं एक नवीन नातं जेव्हा आंधळेपणा आणि मुकेपणा याच्या बंधनात अडकतं तेव्हा सुरू होणारा प्रपंच हा त्या घराच्या कानांनी ऐकायला आणि त्या घरातल्या वस्तूंनी बोलायला लागतो. प्रेमाच्या गोष्टीत दोघांचं बोलणं आणि ते प्रेम डोळ्यात दिसणं हे जरी शक्य नसलं तरीसुद्धा हवी असणारी सोबत आणि मायेचा स्पर्श त्या नात्याला जास्त जवळ आणतो. एका वेगळ्या प्रेमाची प्रचिती दाखवणारी ही एकांकिका तुमच्या नात्यातला संवाद नक्कीच बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी ठरते. तर ही कथा, याचं दिग्दर्शन खरंच खूप उत्तम. खूप लहान लहान गोष्टींचा या एकांकिकेमध्ये विचार केलेला आहे आणि त्याचा वापर करून घेतलेला आहे. तर याचा निकाल आम्हाला पाहायचा होता पण थांबणं शक्य नव्हतं कारण ऑलमोस्ट सकाळ होत आलेली. पण याचे रिझल्ट असे होते: प्रथम एकांकिका एकुणपट, द्वितीय एकांकिका लुकल पार्लर आणि सवाई प्रेक्षक एकांकिका हॅलो इन्स्पेक्टर. कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. या निमित्ताने आपण सगळेजण भेटलो. खूप मजा आली. समोसा खाल्ला, रात्र जागवली, आईस्क्रीम खाल्लं, खूप बर्गर खाल्ला. आणि मला आठवतं कोकणामध्ये दशावतारला कसं आम्ही रात्र जागून बघायचो. तर तेव्हा पाहिलेलं, आता पाहिलं. मस्त धम्माल आली. मजा आली. पहिलीच वेळ माझी नाटक बघायची. खूप मजा आली. कुंडलिकावाले तिकडे आणि जास्त उत्साह म्हणजे मित्रांना भेटण्याचा, तिकडे कुठे थांबलेले. म्हणून दमाला. म्हणून अजून दबात द्विगुणित झाली. धन्यवाद. तर अशा प्रकारे सर्वजण सकाळी सकाळी आपल्या घरी पोहोचले. सकाळचे 7 वाजलेले आणि आता मी माझ्या घरी पोहोचते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि तुम्हीसुद्धा असं नाटक सिनेमा पाहता का आपल्या स्कूल फ्रेंड्सबरोबर? अजूनही तुमची मैत्री आहे का मला नक्की सांगा. कारण आपल्या आयुष्यात चांगले मित्र असणं खूप गरजेचं आहे, कारण तेच आपल्याला आनंद देत असतं. सो प्लीज माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.